उद्धारा जगद्धारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळून च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी हरी गारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंदा प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे परमार्थातील अंतिम सत्य साध्य करण्यास साधक का कमी पडतात? परमार्थ असं जेव्हा आपण म्हणतो तो जीवनाचा परमार्थ जीवन जगण्याचा परमार्थ म्हणजे नेमकं काय हे कळलं पाहिजे। आपण जे जीवन जगतो हे जगतो कशासाठी, जन्माला येतो कशासाठी आणि जगता जगता एक दिवस हा देह सोडावा लागतो तेही कशासाठी। म्हणजे सर्व जीवनाचा अर्थ आपल्याला जर कळला तर तो परमार्थ असतो। परमार्थ जो आहे जीवनाचा की आपण जे जन्माला आलेलो आहोत ती जी व्यवस्था आहे की 9 महिने आईच्या गर्भाशयामध्ये मूल देहाचा साकार होतं देहाने आणि तेच साकार देह झाल्यानंतर 9 महिने पूर्ण वाढ झाल्यानंतर ते पुन्हा ह्या जगामध्ये प्रवेश करतं। हे सगळं अलौकिक आहे बघायला गेलं तर। आपण जे आपल्या वाट्याला आलेलं जे जीवन आहे आणि हे जीवन जे निर्माण झालंय की आपण ह्या जगात आज आपण म्हणून आपण स्वतःला जे समजतो आहोत ते आपणच कसे जन्माला हे आपल्यालाच कळत नाही। अशी एक गंमत आहे खरं सांगते। आपण 9 महिने पोटात काय करत होतो प्रश्न विचारला तर 9 महिने पोटात होतो की बाहेर हेच माहित नाही आम्हाला, असं आहे ना। बरोबर 9 महिन्यात ते बाळ उलटं होतं, बरोबर खिडकी घेतं आणि ते बाहेर पडतं वगैरे जे सगळं आहे
म्हणजे पूर्वी डॉक्टर नसतानाही मुलं जन्माला येत होती आणि डॉक्टर असतानाही मूल जन्माला येताना फार कठीण गोष्ट घडते असंही बऱ्याच वेळा होतं. आणि त्यामुळे हे सगळं जन्म, जीवन जगणं आणि मृत्यू या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या अलौकिक आहेत. आणि त्यामुळे मनुष्य जो जन्माला येतो तो फक्त जसा मोठा होतो तसा त्याच्या संस्काराप्रमाणे आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो, सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो, पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो, सगळी धावपळ करत असतो. पण आपण जन्माला का आलो, कसे आलो, किती काळ आपण इथे राहणार आहोत आणि एवढ्या काळानंतर आपल्याला जो मृत्यू येणार आहे तो मृत्यू म्हणजे नेमकं काय हे, आणि मृत्यूनंतर परत आपलं अस्तित्व असेल की नसेल असे जेव्हा प्रश्न मनुष्याला पडायला लागले तेव्हा परमार्थ सुरू झाला. तोपर्यंत तो अगदी आदिमानवाच्या हिशोबाने बघितलं तर तो अन्न मिळवण्यासाठी धडपडत होता, पशूंपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत. मनुष्य देह तसा बघायला गेला तर सर्व प्राणी मात्रांपेक्षा तेवढा बलशील नाही आहेत की अगदी वानर म्हटलं तरी वानर पण मनुष्य देहापेक्षा ताकदवार असतं. त्याच्याकडे अनेक वानराच्या अंगाने त्याला झाडावर भरभर चढता येतं, उतरता येतं, उड्या मारता येतात. तसं मनुष्याला मारता येत नाही. वाघ सिंहापेक्षा तर त्याची ताकद अगदीच कमी. म्हणजे बघायला गेलं तर मनुष्य देहाला तेवढी शक्ती नाही की जेवढी इतर पशुपक्ष्यांना आहे. पण मनुष्य देहाला एकच वरदान आहे, ते म्हणजे बुद्धीचं. कोणताही प्राणी विचार करत नाही मी जन्माला कसा आलो आणि का आलो. तिथे तो जन्माला आल्यानंतर भूक लागली तर खाण्यासाठी प्रयत्न करतो, अन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. पशुपक्ष्यांना बरं आहे, पैसा मिळवण्याची गरज नसते. मनुष्याने पैसा निर्माण केला कल्पनेतून, कारण म्हणजे पैसाही कल्पनेतूनच निर्माण केला. आणि लक्ष्मी पण कल्पने निर्माण करा. मग तिच्या हातामध्ये अशी नाणी पडताना दाखवलं म्हणजे बघा ते. म्हणजे कल्पनाशक्ती जी मनुष्याकडे आहे ती पशुपक्ष्यांकडे नाही. म्हणजे ती बुद्धी जी आहे, म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याची मेंदूची कुवत या अंगाने, IQ असं आपण जेव्हा म्हणतो ना, ती मनुष्य देहामध्ये प्राप्त झाली. आणि तिथे मनुष्याला प्रश्न पडला की आपण जन्माला कसे आलो, का आलो, आपण जीवन जगतोय ते कशासाठी जीवन जगतोय, का जगतोय. एक दिवस हा देह सुटणार आहे, मृत्यू हा मनुष्याला माहिती आहे. विचार केला तर इतर प्राणी मात्रांना आपण मरणार आहोत की जगणार आहोत हेच माहिती असतं. ते जीवन जगत असतात प्रेझेंट टेन्समध्ये. जास्तीत जास्त वर्तमानात जगतात, वर्तमानात भांडतात, वर्तमानात प्रयत्न करतात. हे सगळं आपण जेव्हा पाहतो त्यांना उद्याची काळजी नसते. कोणत्याही वाघाला उद्या मला खायला मिळेल का ह्याची काळजी, आता काय मिळतं तर बघेल आणि उपाशी तर उपाशी झोपेल. पण मनुष्य मात्र उद्याची काळजी करत असतो. पूर्वी घडलेल्या गोष्टींचं पण तो चिंतन करत असतो. हे सगळं मनुष्य देहाच्या ठिकाणी हे सगळं होत असतं. आणि त्यामुळे परमार्थ हा जो सिद्ध करण्याची जे चिंतन ह्या मनुष्य देहामध्ये झालं. म्हणजे मानव प्राणी म्हटल्यानंतर तो मनुष्य देह जो आहे तिथे परमार्थ म्हणजे काय ह्याचं चिंतन झालं. म्हणजे जीवनाचा परमार्थ, खरा अर्थ काय जीवन जगण्याचा. तर इथे जीवन जगण्याचा परमार्थ म्हणजे आपण कोण आहोत हा बोध होणं. हे आपण म्हणजे नेमकं काय आहे. तर इथे शरीर आहे आणि शरीराच्या ठिकाणी मन आहे की मन म्हणजे जाणीव. आणि हीच जाणीव मन, चित्त, बुद्धी, अहंकार या चार अंतरेंद्रियाच्या अंगाने कार्यरत असते. मूळ तिचं मूळ जे स्फुरण होतं ते ह्या अंगाने स्फुरण होतं. पण नंतर ती ज्ञानेंद्रियातून कर्मेंद्रियातून वाहत जाणणं ही प्रक्रिया तिच्याकडे होतं. जाण देणं, जाण घेणं हे सगळं जे होतं. त्यामुळे देह आणि जाणीव किंवा त्याला आत्मतत्व म्हटलं जातं. काही वेळेला परंपरेने आत्मतत्व म्हणतात. पण मुळात
हे जाणण्याची जी प्रक्रिया जेथून होते ती जाणीव, ती जी शुद्ध जाणीव ते आत्मतत्व आणि अशुद्ध जाणीव ते मन. म्हणून मन आणि आत्मतत्व वेगळं वगैरे जे समजलं जातं ते खरं म्हणजे आत्मतत्वामध्ये जो अशुद्धपणा येतो आणि त्याच्यातून जे जाणणं होतं त्याला आपण मन म्हणतो. आणि ह्या मनाच्या ठिकाणी जे अज्ञान आहे ते अज्ञान म्हणजे पशुवत माणूस जो जीवन जगतो ते अज्ञान. पण आपल्या जगण्याचा हेतू जेव्हा मनुष्याला समजतो आणि त्या हेतूच्या द्वारे त्या हेतूसाठी तो जीवन जगायला लागतो तेव्हा त्याचं जीवन विकसित होतं. हा फरक आहे, लक्षात घ्या. परमार्थ म्हणजे विकसित जीवन जगण्याची कला. ही विकसित जीवन जगण्याची कला म्हणजे परत लक्षात ठेवायचं की आपण आणि ह्या विश्वाची जी निर्मिती आहे त्याचा संबंध की त्यातील त्यामागे असलेले जे नियम हे मनुष्याने शोधून काढले आणि त्याप्रमाणे तो सर्व पशु पक्ष्यांवर त्याने म्हणजे सर्व जगातले इतर प्राणी मात्र कोणतेही असो त्याच्यापेक्षाही त्याचं वेगळेपण त्याने सिद्ध केलं बुद्धीच्या अधिष्ठानावर. आणि सर्वांना त्याची सत्ता चालू झाली, लक्षात घ्या. नाही तर मनुष्य देह बघायला गेला तर सगळ्यात दुर्बळ बघायला गेला तर इतर गरुड पक्षी म्हटलं तरी तो आपल्याला पेक्षा ती साधी घार तुमच्या डोक्यावरून बसले तुम्ही घालून खाली बसाल आणि तिचंही वजन भरपूर असतं असं बघायला गेलं तर. आपल्या जीवनाचा अर्थ समजून घेणं म्हणजे परमार्थ. हे परत लक्षात घ्यायचं की इथे मी माझं आणि मला हवं ह्यामध्येच आपण अडकलेलो असतो आणि त्याच्यातून आपल्याला मुक्त होणं म्हणजे परमार्थ. म्हणजे परमार्थ म्हणजे काय लक्षात घ्यायचं की आज प्रत्येकजण मी अमुक नावाचा ही घट्ट ओळख धरून जीवन जगत असतो आणि ही जी जीवन घट्ट ओळख करून जगत असतो आणि त्याच्यातूनच तो सुखी दुःखी होत असतो. खरं म्हणजे त्याच्या जीवनाचा हेतू संदर्भातील ज्ञान संपादन करणं आणि त्याचबरोबर समाधानाने जीवन जगणं. त्याला म्हणतात शांती सुख अनुभवणं. ह्या दोन गोष्टी हे आपल्या जीवनाचा हेतू आहे, लक्षात घ्या. आणि हा हेतू सिद्ध करण्यासाठी संतांनी ऋषीमुनींनी जे चिंतन केलंय आणि त्याच्यातून त्यांनी जे मार्गदर्शन केलंय त्याच्यातून अनेक लोक हा परमार्थ सिद्ध करण्याच्या मार्गावर जायला लागले. म्हणजे पशुवत जीवनाकडून ईश्वरत्वाकडे वळण्याचा जो हा मार्ग आहे त्यालाच आपण परमार्थ म्हणतो. देहभावातून देवभावात जीवन जगण्यासाठी जे करायचंय त्याला परमार्थ म्हणतो. परमार्थ म्हणताना हे अनेक गोष्टी तिथे येत असतात आणि त्यामुळे हे समाधानाने जीवन जगायचं आहे त्यासाठी अनेक साधना किंवा अनेक मार्ग ऋषीमुनींनी शोधून काढले की आपली ही जी जाणीव आहे जी अहंकारातून जीवन जगते म्हणजे मनरूपाने जीवन जगते तेव्हा तो हा अहंकार बाजूला करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ह्याचं चिंतन ऋषीमुनींनी केलं. आणि हा अहंकार म्हणजेच देहभावातून जीवन जगण्याची जी भाव असतो जगण्याचा तो दूर करण्याचा कसा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी नेमकं काय साध्य केलं पाहिजे त्यासाठी वेगळ्या वेगळ्या साधना कशा केल्या पाहिजे चिंतन कसं केलं पाहिजे हे सगळं मार्ग म्हणजेच परमार्थ. म्हणून परमार्थ म्हणताना सोप्या भाषेत म्हणजे आपल्या मनाची सुधारणा करणं म्हणजे परमार्थ. की त्या सुधारणेतून आपण समाधानाने जीवन जगतो तृप्त मनाने जीवन जगू शकतो. लक्षात घ्या तृप्ती असते तिथे. आणि म्हणून अंतिम सत्य असं जेव्हा प्रश्न विचारला त्याला अंतिम सत्य काय. आता हा अंतिम सत्य म्हटलं की बऱ्याच वेळा वाटतं की मनाचं शुद्धीकरण आहे देहभाव गेला पाहिजे सर्वांशी आपलेपणाने जीवन जगलं पाहिजे ही सगळं त्याची परिणाम रूपाने आपण उत्तरं देत असतो.
पण सहज म्हणजे नेमकं लक्षात आलं म्हणजे परत अंतिम सत्य काय? अंतिम सत्य म्हणजे त्या दिव्यत्वाचा अनुभव येणं, साक्षात्कार होणं असंही म्हटलं जाईल. पण सर्वात अंतिम सत्य म्हणजे परत लक्षात आलं की जीवनाचा अति उच्च विकास किंवा जाणीवेचा अति उच्चतम विकास साधणं हे अंतिम सत्य आहे. आणि ते साधायचं त्याला नेमकं लक्षणं काय किंवा त्याचा प्रॅक्टिकल जीवनामध्ये ते कसं कळेल, कसं समजेल हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या. नुसते मोठमोठे शब्द वापरले असं आहे तसं आहे तरी आपल्याला त्याचा बोध होत नाही. म्हणून संतांचं जे जीवन आहे ते आपण पाहिलं तर ते जसे जीवन जगलेले आहेत समाधानाने ते समाधान आपल्याला प्राप्त करून घेता आलं पाहिजे. ज्याचं जीवन अखंड समाधानाने तो जगतो ते त्याचं अंतिम सत्य आहे, खरं लक्षात घ्यायचं. आणि म्हणून आपण जी वरद प्रार्थना म्हणतो ना ती अंतिम सत्य काय ते सांगत असते. लक्षात घ्या. आपण दरवेळेला ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वरद प्रार्थना म्हणतो, उद्धारा जगतधारा देई असावर स्वरूपानुसंधानी चित्त रमव निरंतर. म्हणजे अंतिम सत्य आहे की स्वरूपानुसंधान आणि त्याच्यामध्ये हे चित्त रममाण झालेलं असणं हे अंतिम सत्य. हा अंतिम सत्याचा तो परिणाम आहे की आपल्याला सतत अनुसंधानातून जीवन जगता आलं पाहिजे. आता अनुसंधानातून जीवन जगणं म्हणजे काय? परत एक शब्द, प्रत्येक माणूस अनुसंधानातून जीवन जगतच असतो. आपल्या नावाचं अनुसंधान प्रत्येक माणसाला असतं. त्याला आठवायला लागेल. त्याला म्हणजे तुमचं नाव काय तर आठवायला लागतं का? नाही, सहज हे नाव आहे माझं. झोपेत जरी हाक मारली तरी झोपेत सुद्धा ओ म्हणतो. म्हणजे ते त्याचं अनुसंधान आहे. लक्षात. अनुसंधान म्हणजे विसरलंही जात नाही आणि आठवावंही लागत नाही. सहज सहज स्मरण. हे जसं स्त्रीला मी स्त्री आहे हे अनुसंधान आहे. तिला आठवण करून द्यावं लागत नाही रे तू स्त्री आहेस, किंवा पुरुषाला सांगावं लागत नाही तू पुरुष आहे. हे सुद्धा त्याचं अनुसंधान आहे. पुरुषाला आपण पुरुष आहोत हे अनुसंधान असतं, स्त्रीला आपण स्त्री आहोत अनुसंधान असतं. म्हणजे हे अनुसंधान म्हणताना ते सहज स्मरण जे जे आपल्याकडे त्या सर्वांचं अनुसंधान आपल्याकडे. मुलीचं लग्न झाल्यानंतर ती सासरी जाते आणि सासर हेच तिचं घर होतं हे सुद्धा अनुसंधानच असतं. शेवटी ते सहज असतं. तिला आठवायला लागत नाही अरे मी कुठच्या ह्या घरी आहे की त्या घरी आहे असं नाही. जिथे आहे तिथे तिचं नाव बदललं तरी ते अनुसंधानात येतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीत अनुसंधान म्हटल्यानंतर सहज स्मरण. परमार्थामध्ये स्वरूपानुसंधान म्हणजे स्वरूपाचं सतत स्मरण, अखंड स्मरण. आता स्वरूपाचं अखंड स्मरण म्हणजे काय? एक एक प्रश्न येतात की मोठ्या ह्याच्यात सांगितलं तरी स्वरूपानुसंधान म्हणजे नेमकं काय? तर हे सर्व जीवन आपलं परमात्म्याचं आहे हे अनुसंधान. अखंड स्मरण काय पाहिजे? हे जीवन कोणाचं? आपलं उत्तर हे माझं जीवन आहे. साधारणपणे आपण काय म्हणतो? हे माझं जीवन आहे. म्हणजे बाहेरगावी एक महाराजच म्हणाले त्यांची मुलगी कॅनडाला होती आणि त्या मुलीचा मुलगा, महाराज तिथे गेले होते भेटायला मुलीला, त्यावेळेस त्या मुलीच्या मुलाने लहानपणी उत्तर दिलं. मग तिकडच्या लोकांची जी संस्कृती आहे त्याचं ते प्रदर्शन आहे. दिस इज माय लाईफ. म्हणजे त्या मुलाने उत्तर दिलं हे माझं लाईफ आहे, मला पाहिजे तसं मी करू शकतो. तेव्हा महाराज म्हणाले इट इज नॉट युअर लाईफ, हे परमेश्वराचं जीवन आहे. आणि म्हणून ते कॅनडावरून परत भारतात आले. संस्कार मुलावर हे होऊ नयेत म्हणून काही काळानंतर कॅनडावरून ते जावई आणि त्यांची मुलगी परत गोव्याला येऊन राहिली. गोव्याचीच होती त्यामुळे तिथे परत आली. कारण दिस इज माय लाईफ म्हटल्यानंतर तो जो अहंकार असतो आणि त्याच्यातून वेडवाकडं जे जीवन जगलं जातं की कोणाचाही विचार न करता मला वाटेल तसं मी जीवन जगेन, मला जीवन जगण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्ही कोणी त्यात ढवळाढवळ करू शकत नाही, हा जो दर्प असतो जीवन जगण्यामध्ये त्याच्यातून जीवनामध्ये दुःख 100% निर्माण होणार. कारण जितका अहंकार मोठा तितकं दुःख मोठं असतं. आज नाही तर उद्या ही अपयश आलं
की तोच अहंकाराने चढलेला माणूस निराशेच्या गर्तेत पडतो आणि दुःखी होतो. आणि म्हणून हे जीवन परमेश्वराचं आहे हे अनुसंधान. मग अशी म्हटलं आपलं जन्माला आलो, मृत्यू पावतो, हे म्हणजे नेमकं काय चाललेलं आहे? ते सगळं जीवन परमेश्वराचं आहे. आता नास्तिक म्हणजे बुद्धिवादी लोक, नास्तिक म्हणजे देवाला मानत नाही असं आपण म्हणत नाही, तर बुद्धिवादी लोक आहेत, म्हणजे चांगले लोक आहेत, विचार करणारे लोक आहेत. हे का चिकित्सक असतात. तेवढं परमेश्वर ही कल्पना आहे. परमेश्वराला कोणी बघितलेलं नाही ना, ती कल्पना आहे. मग ते काय म्हणतात, निसर्ग आहे. मग तुम्ही निसर्ग म्हणा की परमेश्वर म्हणा, की निसर्गतःच आपल्याकडे हे सतत अखंड स्मरण पाहिजे की हे जीवन जे निर्माण झालंय त्या निर्माता जो आहे कळत नसला तरी, आणि ज्याच्यामुळे आपलं जीवन विशिष्ट नियमाने आपण जगतो आहोत, हे नियम घडवणाराचा निर्माता जो आहे तो दिसत नसला तरी तो आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. परिणाम येते, कारण आहे, नियम आहेत. सूर्य उगवतो म्हणजे पृथ्वी स्वतःवरती विशिष्ट वेळेमध्ये फिरते आणि त्याप्रमाणे आपल्याकडे सूर्य उगवला म्हणतो, सूर्य मावळला म्हणतो. हे सगळे नियमाने चाललेलं आहे. जगामध्ये पृथ्वी जरा जरी 5 मिनिटांनी वेगाने फिरली तर काय होईल? पृथ्वीवरचे सगळे अवकाशात उडायला लागतील. कारण त्याचे जे गणित आहे की एवढ्याच वेगाने पृथ्वी फिरली पाहिजे आणि एवढंच अंतर सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये असलं पाहिजे. जराशी पृथ्वी जर सूर्याच्या जवळ गेली तर, आता हल्लीच आपण गरम झालं म्हणतो ना, तर तिथे नुसते ज्वाळामध्ये आपण उकळून जाऊ, मग काय शिजून जाऊ त्याच्यात, मग ते गरम आहे म्हणायला पण उरणार. की ही जी गणित आहे, एवढंच अंतर कशाला पाहिजे हे कोणी ठरवलं? माणसाने ठरवलं. पृथ्वी इथेच फिरली पाहिजे, एवढंच वेगाने फिरली पाहिजे, की तिथे सूर्याभोवती एवढं अंतर राहिलं पाहिजे. हे सगळं जे गणित आहे आणि त्याच्यातून पृथ्वीवर हे सगळं जीवन चाललंय, त्याच्या मागे जी शक्ती आहे कळत नाही, काही नाही, कोण सांगायला येत नाही, पण त्या शक्तीला परमेश्वरी शक्ती म्हणतात, की ज्याच्यामुळे सगळे नियम जाण. त्या परमेश्वरी शक्तीचं अनुसंधान पाहिजे. गंमत आहे बघा कशी. ज्या परमेश्वराला पाहता येत नाही, ज्याच्यामुळे हे सगळं विश्व चाललंय असं आपण म्हणतो, हे नियम चाललंय, हे वैश्विक जीवन जे चाललेलं आहे, सगळं वैश्विक जीवन, निर्मिती, स्थिती, लय, विशिष्ट नियमाने. मूल 9 महिन्यानेच जन्माला येतं, परिपूर्ण असतं. 7व्या महिन्यात असलं तर त्याच्या जीवनाला धोका असतो, असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं. हे नियम आहेत. परमेश्वराही शक्तीचे नियम म्हणा की प्रकृतीचे नियम, निसर्गाचे नियम, जे म्हणाल ते म्हणाल, पण ते नियम आहेत. जिथे नियम आहेत, जिथे परिणाम आहे, तिथे कारण हे असतंच. आणि कारण म्हणजे त्याला आपण परमेश्वरी शक्ती म्हणतो, लक्षात घ्या. आणि ही परमेश्वरी शक्ती जी आहे तिचं हे संपूर्ण जीवन आहे, वैश्विक जीवन आहे, लक्षात घ्या. आणि आपलं स्वतःचंही व्यक्तिगत जीवन आहे, ते सुद्धा त्या परमेश्वरी शक्तीमुळे चाललेलं आहे. आपण कधी मरणार हा कोणी माणूस अगदी छातीठोकपणे सांगू शकत नाही. आणि मेल्यानंतर आपण कसे मेलो हे सुद्धा त्याला कळत नाही. कळत नाही. जसे जन्माला कसे आलो कळत नाही, तसे मेलो कसे ही सांगायला तो उरत नाही बिचारा. आणि मेल्यानंतर पण सांगायला येत नाही, अरे असं होतं. हा, किती अद्भुत आहे. म्हणजे विचार केला, जीवनाकडे पाहिलं तर आपलं जीवन किती अद्भुत आहे, कसं आपण जीवन जगतो आहोत. आणि म्हणून जीवनामध्ये जर शांती, सुख, समाधान किंवा जीवनामध्ये ज्ञानाचं ऐश्वर्य हे सगळं जर हवं असेल तर आपल्याला हे स्वरूपाचं ज्ञान होणं फार महत्वाचं आहे. जे दिसत नाही, कळत नाही, पण ज्याच्यामुळे आपण आहोत, ज्याच्यामुळे जीवन चाललेलं आहे, त्या स्वरूपाचं अनुसंधान म्हणजे प्रथम त्या स्वरूपाचं जे अखंड स्मरण कधी होईल, तर ते स्वरूप म्हणजे नेमकं काय हे कळणं महत्वाचं असतं. म्हणजे परमार्थ म्हटलं ना, ह्या सगळ्या गोष्टी परमार्थामध्ये येतात. म्हणून अंतिम सत्य काय की आपलं जीवन हे परमेश्वराचं जीवन आहे, हा पहिला बोध लक्षात घ्या. संपूर्ण सगळ्यांनी, कोणी किती मोठ्या उड्या माराव्यात, कितीही सांगावं, की आपल्या अगदी इच्छेप्रमाणे सगळं होतं असं किती कोणी मोठं माणूस सांगत असला तरी ते काही सत्य नसतं.
श्वासोच्छवास मिनिटाला एवढा वेळाच घ्यायचा असतो की घेतला जातो तेव्हा आपण जिवंत राहू शकू. आणि त्याच्यापेक्षा कमी जास्त झालं तर आपले जीवन बिघडणार किंवा तब्येत बिघडणार हे सांगायला परत डॉक्टर नको. हे नियम आहेत, हे सगळे नियम. रक्ता भिसरण किती होतं, हे किती होतं, ते किती होतं, हे सगळं जे आपण बघतो डॉक्टर सगळं संशोधन करतात. एखादा आजारी झालं की त्याचे रक्त टेस्ट करा, हे टेस्ट करा, ते त्याच्यामुळे त्यांना ते कळतं की नियमात काय बसलंय, किती कोलेस्ट्रॉल आहे किंवा किती शुगर आहे, किती काय आपल्याला माहित नाही. पण हे ठरवलं कोणी परत रक्तामध्ये एवढी शुगर असली पाहिजे, एवढी शुगर गेली पाहिजे. हे सगळे अद्भुत जे म्हणतो आपण जीवन जगणं ते ह्या ज्याच्यामुळे आज चाललेलं आहे त्या परमेश्वरी शक्तीचं आपल्याला स्मरण अखंड असणं. म्हणून स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर. आपलं जीवन हे परमेश्वराचं जीवन आहे. हे नुसतं हा जो भाव आहे हे आपल्या जीवनाचं अंतिम सत्य आहे. लक्षात ठेवा, हे सत्य म्हणून कळत नाही म्हणून गोंधळ आहे. आणि म्हणून वरद प्रार्थनेचं सगळं अंतिम सत्याचं दर्शन आहे. खरं बघायला की परमेश्वरालाच आपण वर्णन करतो उद्धारा जगधारा. हे खरं सांगतो कोणाला कोण? उद्धारा जगधारा देई ऐसावर. सर्वांना असा वर दे म्हणतो आपण. की काय वर दे? की स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर. त्यामुळे काय होईल? काम क्रोधादी कथारा मिळूनच अंतरी. म्हणजे काम म्हणजे कामना, क्रोध म्हणजे राग सर्वात मोठा शत्रू आपला, म्हणजे आपलाच आपण शत्रू असतो. काम क्रोधाधिक म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे विकार. काम क्रोधाधिक थारा मिळूनच अंतरी. ह्या आपल्या मनाच्या आत ह्याला थाराच मिळता कामा नये. कारण सर्व दुःखाला कारण ते काय दुःखाला कारण. जरा आपल्या मनासोबत कोण वागलं नाही तर मनामध्ये राग येतो की नाही. तुमचा फोन 3 वेळा कोणी उचलला नाही राग येतो. उचलत नाही म्हणजे काय? माणसं कोण आहे? कोण दुसरं फोनवर बोलतो आणि आपण एकसारखं एंगेज झाला म्हटलं तर काय होतं? कारण असू शकतात ना उचलत नाही. पण एवढा राग होतो पण फोनच नाही केला पाहिजे. आणि परत एकदा लागल्यानंतर पण सुनवायची खुमखुमी असते. तू बहिरे झाले का? किती वेळ फोनवर बोलत असतो, काय करत असतो? हा क्रोध आहे. कळलं ना? पण छोट्या छोट्या गोष्टीत आपण रागवतो. पण इथे अंतिम सत्य काय? कामना. कामना म्हणजे आसक्ती. इच्छा पूर्ण झालीच पाहिजे ही आसक्ती असते आपल्या अनेक गोष्टींची. आता ही आसक्ती म्हटल्यानंतर आणि 3 प्रकारच्या आसक्ती माणसाकडे भरपूर असतात. कामेष्णा म्हणा म्हणजे आपण जे आपल्याला हवं आहे की आपल्याला आपण नॉर्मलपणे आपण याच्याशी बोलतो त्याच्याशी बोलतो त्याप्रमाणे सगळ्यांनी आपलं ऐकलं पाहिजे. आपण बोलू सांगू त्याचं सरळ कळलं पाहिजे. मी एकदा सांगितलं की समजलं पाहिजे. नाही एखाद्या माणसाला तुम्ही दुसऱ्या वेळा अरे काय बोललास, किती वेळा सांगायचं तुम्हाला? बोलतात ना, कळत नाही. हाही राग. बघ मी माणसाला राग कुठे? एवढ्या गोष्टीत तुम्ही 2 वेळा विचारा एखाद्या माणसाला. बघा पटकन त्याला राग येतो. अरे राग याचं कारण की बाबा नाही कळलं परत विचारलं. पण ही कामेष्णा आहे. कामेष्णा म्हणजे आपल्या ज्या वासना असतात ते मी सांगतो ते बरोबर आहे की मी करतो तसं बरोबर आहे. समोरच्या ते समजून घेतलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, लगेच येस सर म्हटलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. कळलं? दुसरी वित्तेष्णा. वित्तेष्णा म्हणजे संपत्ती हवी 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 जे चाललंय ना. पैसा खूप हवा. पैसा नको नाही, पैसा हवा आपल्याला. पण किती हवा त्याची मर्यादा माणूस ओलांडतो ना. तर ती असते ती वित्तेष्णा. आणि तिसरी लोकेष्णा म्हणजे सर्वांनी आपल्याला मान दिला पाहिजे. लग्नात गेला कोणी तुमच्याकडे बघितलं नाही तर कशाला बोलवलं आम्हाला? लग्नात आमच्याकडे बघितलं पण नाही. आज वेळ बघून काय फरक पडणार? जाऊन मस्त जेवण घेऊन आलंच बस झालं. बघितलं पाहिजे, मान दिला पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, या म्हटलं पाहिजे. सगळ्या अपेक्षा असतात ना. आपण गेलं की समोरचं पुढे दिसतो की कोण बोलवत नाही आपल्याला. कशाला बोलवलं? मग बोलवलं नाही तर असं वाटतं की नाही. म्हणजे इथे क्रोध
जो आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जे आहे ते ह्या 3 गोष्टींच्या अधिष्ठाना म्हणजे अहंकाराचं प्रदर्शन हे आहे. कामेशना, दुसरं वित्तेशना, तिसरं लोकेशना म्हणजे मानपान. लोकेशना म्हणजे मान हवा असतो आपल्याला प्रत्येकाला, लहान मुलाला पण. बघा जरा असं त्याला ओरडा, त्याला राग येतो, समोरचा मला ओरडतो म्हणजे काय असं आहे ना. म्हणून ह्या 3 गोष्टी म्हणजे ते अहंकारच, ह्या 3 गोष्टीने अहंकार जास्त उफाळतो आणि उफाळल्यानंतर तोच क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या अंगाने जीवनात प्रगट होत असतो. म्हणून तिथे आपण म्हणतो काम क्रोधादी कथारा. काय सांगितलंय? मिळूनच. किती मस्त पाठ केले सगळ्यांचं. पण रागायचं तेव्हा रागवत मोठं होतं. मिळूनच अंतरी. मग काय म्हटलं पुढे? अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी. बघा आता किती हे अंतिम सत्य आहे खरं. ही अंतिम सत्य हीच आपल्या लक्षात नाही. तूच अनंता सर्वांतरी, सर्वांमध्ये तूच आहेस. हे जर ज्याच्या त्याच्या अनुसंधान असेल तर कोण कोणाला रागवणार? समोरचा देव आहे असं म्हटलं की देवाला रागवतो आपण, रागवता कामा नाही. होतं की नाही असं? पण लोक देवाला पण रागवतात. म्हणजे कसं होतं मी सांगतोय. एकाला अतिशय श्रद्धा झाली स्वामी समर्थांचं, मग तो नामस्मरण केला, त्याला बरं वाटलं, शांत वाटलं, सगळं झालं. आणि त्याला झटका आला, चला मी आता जातो कुठे? स्वामी समर्थ अक्कलकोटला. कोणाला नसेल तसाच गेला आणि त्याचं डोकं गरगरायला लागलं. तिथे कोणाला नाही सांगितलं, काही नाही सांगितलं, असंच करायचं, पैसे नव्हते खिशात, असंच झालं. म्हणजे कसलाच विचार नाही केला, गेला. आणि तिथून आल्यानंतर त्याच्या डोक्यावरचं कर्ज आणखीन वाढलं, आणखीन तो कामावर गेला नाही म्हणून पगार वाकट झाला. आणि मग त्याचं एवढ्या ह्याच्या पैशात मी कसं करून डोकं गरगरायला लागलं, ते निराश व्हायला लागलं, दुःखी व्हायला. आणि मग त्याला राग आला, अरे मी एवढा जाऊन काहीच उपयोग नाही झाला अक्कलकोटला. म्हणजे त्याचा दोष कोणाकडे गेला? स्वामी समर्थांकडे गेला. मग नंतर पण तुझे काय करतो, जातो की नाम, छा मी सगळं सोडून दिलं मी आता. देवावर पण रागवतात माणसं, कळलं की नाही? मना जर का नाही म्हणतो सरळ त्याला म्हणतो त्याचं काय चुकलं तुझं, तू मूर्खासारखं काही न करता गेलास आणि म्हणतो स्वामी समर्थांनी माझ्यासाठी काही केलं नाही. स्वामी समर्थांकडे का जायचं हेच त्याला कळलं नाही. लक्षात घ्या. परमार्थ म्हणजे स्वामी समर्थांकडे अक्कलकोटला गेला म्हणजे मोठं परमार्थ सिद्ध झालं असं त्याला वाटलं. तसं नाहीये ते. शहाणपणाने जीवन जगायचं, शहाणपणातले प्रॉब्लेम शहाणपणाने सोडवायला लागतात. तिथे देवाचं किंवा स्वामी समर्थ म्हणा किंवा संतांकडे जे जायचं असतं ते आपल्याला परमार्थातलं अंतिम सत्य समजून घेण्यासाठी जायचं असतं. तिथे मनाची शांती मिळवण्यासाठी जायचं असतं. त्यांच्याकडनं ते ज्ञान आत्मसात करून घेण्यासाठी जायचं असतं. तर ते सत्य कळत नाही. म्हणून अखंडित वसोचित्ती तूच अनंता सर्वांतरी. आता हे सगळं अंतिम सत्य. परत लक्षात घ्या, प्रत्येकाच्या ठिकाणी ही ईश्वरी शक्ती नांदते आहे. हे सत्य आहे, अंतिम सत्य. हे आपल्या ठिकाणी जसं ईश्वरत्व आहे प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी आणि प्राणीमात्रांच्या ठिकाणी, हे ईश्वरत्व ज्याला म्हणतो आपण त्याला शास्त्रशुद्ध भाषेमध्ये चैतन्य म्हणतात. प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे असं जे भगवद्गीतेत सांगितलं ते समजून घेण्यासाठी सांगितलं. खरं म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्तीच आहे. हृदयात ईश्वर नव्हे, तो ईश्वरच त्या रूपाने प्रकट आहे. म्हणजेच नेमकं पण आता इथे गोंधळ होतो. ईश्वर रूपाने प्रकट, मारामाऱ्या कशाला करतात, लढाई कशाला करतात? आता लढाया कशाला मारामाऱ्या करतात? कारण ते ईश्वरही त्यांना कळत नाही. म्हणून सत्य त्यांना माहित नाही का आपण ईश्वर आहोत. जी परमेश्वरी शक्ती अनंत स्वरूपात प्रगट आहे, जी दिसत नाही, तीच विश्वरूपाने प्रगट झालं. हे दुसरं सत्य लक्षात आलं पाहिजे. म्हणजे परमार्थातली सत्य जे म्हणतात ते हे. फक्त देवळात जाऊन देव भेटतो किंवा काशी यात्रेला गेला तो काशेश्वर भेटतो किंवा वैष्णोदेवी देवी भेटणार, ही सगळी भ्रामक कल्पनेतून माणसं धावधाव करतात आणि त्यांना खरा परमार्थ कळत नाही. कष्ट केले म्हणजे आपल्यावर देव प्रसन्न होईल म्हणून लोक चालत चालत साईबाबांवर जातात, शिर्डीला जातात ना चालत चालत. आता हे चाललं झालं म्हणजे परमार्थ सिद्ध झाला का? नाही सध्या झाला. खरं सांगायचं तर इथे परमार्थ सिद्ध होण्यासाठी हे नेमकं लक्षात आलं पाहिजे की प्रत्येकाच्या ठिकाणी, प्रत्येक रूपाच्या ठिकाणी ही ईश्वरी शक्ती नांदते आहे. त्या ईश्वरी शक्तीला तुला नमस्कार करता आला पाहिजे.
हे सत्य आहे. त्याला देवळात जायला पाहिजे किंवा कुठे आणखी तीर्थयात्रेला गेलं पाहिजे, काही गरज नाही. जिथे आहे तिथे हा परमात्मा आहे, ही परमेश्वरी शक्ती आहे. म्हणून परमात्मा, परमेश्वरी शक्ती हे जे शब्द, त्याचा नेमका अर्थ समजून घ्यायचा असेल तर हे तत्व निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार रूपाने प्रगट आहे, हे व्यवस्थित. म्हणून स्वरूपच म्हणजे नेमका काय कळत नाही, म्हणून हा गोंधळ आहे. परमेश्वर म्हटल्यानंतर आपण एखाद्या विशिष्ट रूपाला तो परमेश्वर आहे म्हणतो, पण खरं आहे ह्या परमेश्वराला रूप नाहीये, रंग नाही, वर्ण नाही, नाव नाही, गाव नाही, काही नाही. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे. साधी गोष्ट सांगितली ज्ञानेश्वर माऊलीने की ते अव्यक्त आहे, निराकार आहे, पण त्या निराकारातून हे जिथून हे विश्व साकार झालं तिथे ते तत्व आहे हे स्मरण धर आणि त्याचं भजन कर, म्हणजे चिंतन कर. सोप्या भाषेत तिथे सांगितलंय. इथे आपण सांगतो की तूच अनंता सर्वांतरी, की ही जी परमेश्वरी शक्ती आहे ती प्रत्येक रूपामध्ये आहे. पण जरी प्रत्येक रूपामध्ये असली तरी ती प्रत्येक रूपाने प्रगट झालेली ईश्वरी शक्ती ही जीवभावात आहे, म्हणून गोंधळ आहे. आता ती जीवभावात का, ती शिवभावात का नाही, याची अनेक परत याच्यावर अनेक चिंतनं आहेत. पण आपल्याला नेमकं अंतिम सत्य काय ते समजून घ्यायचं आहे की मी म्हणून आपण स्वतःकडे जे पाहतो आहोत ते आपण स्वतःकडे पाहताना देह मी ह्या भावातून पाहत असतो. आणि देह मी म्हणताना देहापुरता मी आहे आणि ह्या देहाच्या अपेक्षेत आपलं सगळं जीवन चाललेलं आहे. आणि हे देहाच्या अपेक्षेत जीवन चाललं त्याला अज्ञान म्हणतो आपण. लक्षात घ्या, जीवभाव म्हणजे अज्ञान. कल्पनेतून जीवन जगतो आहोत आपण आणि कल्पनेतून जीवन जगत असल्यामुळे त्यालाच जग हे वेड्यांचा पसारा असं संत म्हणतात. त्याचं खरं कारण ते आहे की देहापुरती माझं जीवन नाहीये. तर हे जे चैतन्य स्वरूप, परमेश्वर म्हटल्यानंतर त्याला नेमकं चैतन्य स्वरूप हा शब्द बरोबर. चैतन्य म्हणजे हे सगळं विश्व चैतन्याने भरलेलं आहे. आणि ह्या चैतन्याने भरलेल्या विश्वामध्ये जे जे रूप दिसतं ते सुद्धा चैतन्यच आहे. लक्षात घ्या, परमार्थ कुठे आहे पहिलं लक्षात आलं. लोकांना परमार्थ कळत नाही. नुसती देवाला दिवा लावला की मंदिरात रोज गेलं की आपण परमार्थ सिद्ध केला असं एक भावना सर्व. पण तो एक मार्ग आहे, म्हणजे तो खूप चुकीचा म्हणत नाही. जर त्याला आपल्याला सुधारणा करायचं त्या स्टेप्स आहेत खरं सांगायचं. पण तिथेच लोक अडकतात आणि तिथेच माझा धर्म श्रेष्ठ, तुझा धर्म श्रेष्ठ, माझा सद्गुरू श्रेष्ठ, तुझा सद्गुरू श्रेष्ठ, आमचा पंथ श्रेष्ठ की तुझा श्रेष्ठ नाही, ह्या वर खाली श्रेष्ठ कनिष्ठ भावामध्ये जो गोंधळ निर्माण होतो तिथे परमार्थ दूर होतो. हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. लक्षात घ्या. म्हणून अंतिम सत्य परत म्हणतो ते हेच आहे की पहिलं स्वरूपानुसंधान म्हणजे हे चैतन्य स्वरूप एकच आहे. जे स्वयंस्मरणात सांगतो आपण, अनंत दिव्य आनंद स्वरूप एक आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. प्रत्येक अंग दिव्य व्यवस्था रूप आहे, म्हणजे विशिष्ट नियमाने ते प्रगट आहे. व्यवस्था रूप याचा अर्थ लक्षात घ्यायचा. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप ज्ञान रूप आहे, म्हणजे ते जाणणं तिथे चालू आहे. आणि एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप आनंद स्वरूप आहे. हे जे अंतिम सत्य म्हणजे हे सत्य आहे, लक्षात ठेवा. हेच कळत नाहीये. परमार्थ म्हणजे नेमकं हे चैतन्य स्वरूपच सर्व रूपाने प्रगट आहे. म्हणजे अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत मनुष्य प्राणी किंवा कोणताही प्राणी ते प्रत्येक ठिकाणी जे आहे ते चैतन्य आहे. चैतन्य त्या रूपात प्रगट आहे. म्हणजे समजून घ्या की अटलांटिकचा सागर आहे आणि त्या सागरामध्ये अनेक हिमनग आहेत. लहान मोठे हिमनग आहेत, मोठमोठे, की ते बोटी पण आपटला तुटू शकतात इतके प्रचंड हिमनग आहेत. आता हे सगळे हिमनग मुळात काय आहेत? पाणी आहे. ज्या मनुष्याला माहिती हिमनग म्हणजे निळा आकार दिसतात, एवढं प्रचंड आहे, हे प्रचंड आहे, पण
मनुष्याला एकदा कळलं हे सगळे पाणी आहेत आणि त्याला उष्णता दिलं की ते वितळतात. त्यामुळे हिमनग कापणाऱ्या बोटी माणसाने निर्माण केल्या आणि त्या हिमनगामधून पण बोटी जायला लागल्या. पूर्वी ती जात नव्हती, गेली की आपटली तर बोटच फुटायची. नियम कळला की जे हे पाणी आणि हिमनग आहे ते हे पाण्यातूनच निर्माण झालं, फक्त टेम्परेचर एकदम लो झाल्यामुळे, कमी झाल्यामुळे तिथे ते बर्फ रूपाने प्रगट, त्याला आपण हिमनग म्हणतो. आणि जो हिमनग जितका वर दिसतो त्याच्यापेक्षा 2/3 तो खाली आणखीन पाण्याखाली असतो. ते कळत नसल्यामुळे बोटी आपटल्या की फुटायच्या पूर्वी. पण तेच बोटी कापायच्या, म्हणजे हिमनग कापायचं कसं, त्या बोटीकडे जे यंत्र तयार मिळालं त्यामुळे त्या हिमनगामधून बोटीचा प्रवास सुरू झाला. लक्षात घ्या. तसं ही सगळी रूपं आहेत, अगदी मुंगीपासून अगदी कीटक म्हणा, जीवाणू म्हणा, की मासे म्हणा, पशुपक्षी म्हणा, जलचर पशु पक्षी आणि मनुष्य, सगळी एकाच चैतन्याची रूप आहेत. आता इथे जरासं कठीण वाटतं ना, पण जे आहे ते सत्य, अंतिम सत्य लक्षात घेता आलं पाहिजे की सगळं जे जे आहे ते चैतन्य आहे. म्हणून अनंत रूपे अनंत वेशे म्या देखिले त्यासी, म्या देखिले त्यासी. बापर कुमा देवीवरू, बापर कुमा देवीवरू खूण बांधिली तैसे. देखिला देखिला माये देवाचा देव, माये देवाचा देव. फिटला संदेहो, फिटला संदेहो निमाले दुजे पण. म्हणजे कधी लक्षात आलं की एकच चैतन्य स्वरूप सर्व रूपाने प्रगट आहे, त्यामुळे सर्व मिळून सगळं एकच आहे बघायला गेलं तर. मग आता मनुष्य आणि पशु पक्ष्यांमध्ये थोडं अंतर जरी वाटलं तरी ती चैतन्य म्हणून त्यांचं भलं व्हावं म्हणून आपण त्यांना दूर ठेवू शकतो. पण मनुष्य प्राणी आपापसात जेव्हा आपण एकाच चैतन्याची रूप आहोत जर म्हणून जीवन जगायला लागले असते तर हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद तर काही निर्माण झालं नाही. कळलं मी काय म्हणतोय? इथे काम, क्रोध, लोभ आहे ते हे आम्हाला अंतिम सत्य कळत नाही म्हणून भांडण तंटे आहेत. एकमेकाचा द्वेष मत्सर म्हणतो आपण, हे सगळे गटबाजी म्हणतो, राष्ट्रामध्ये गटबाजी बघतो आहोत, लढाया बघतो आहोत. हे सगळं काय आहे? त्या चैतन्यस्वाद परत चैतन्य स्वरूप होण्याचा केलेला प्रयत्न आहे. आता सगळे बॉम्ब बिम एकेकाचे बाहेर पडायला लागले, बघितलं न्यूजमध्ये तर बघायला लागलं. अमेरिकेने काढलेत, त्याने रशियाने काढलेत, इराणने काढले, तिथे इस्रायलने काढले, सगळे बॉम्ब बाहेर पडायला लागले. न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे सगळे जे परमाणू वगैरे जे आपण म्हणतो ते. आणि ते जर फुटले तर काय होईल? सगळं एकच चैतन्य स्वरूप होऊन जाईल. तिथे कोण कोणाला विचारायला राहणार नाही. आता हे त्यांचं हुशार माणसं आहेत की मूर्ख माणसं आहेत? मूर्खपणा आहे. जराच आता इराण आणि इस्रायली कुठे एवढ्या लांब आहे तरी एकमेकाचा द्वेष करताना एकमेकावर बॉम्ब टाकतात. का तर आम्ही म्हणतो ते बरोबर, तुम्ही म्हणतो ते बरोबर. कसं आहे रशिया, हे सगळं आज जे चाललेलं आहे लढाईच्या नावाखाली तो हा तेच मूर्खपणा. मूर्खपणा म्हणजे आपण एकाच चैतन्य स्वरूपाची रूप आहोत आणि त्यामुळे सर्व सुखी झाले पाहिजेत, फक्त मीच सुखी झालो पाहिजे जे मला वाटतं. तेच गोंधळ झालाय की मलाच सगळं मान मिळाला पाहिजे, मीच सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, मीच सर्वांवर सत्ता गाजवणार, हे प्रत्येक राष्ट्रप्रमुखाला जे वाटतं आणि त्याच्यातून गोंधळ चाललेला आहे. लक्षात घ्या. आजचं इलेक्शन आपण बघतो, सगळे एकाच चैतन्य स्वरूपाची रूपा म्हणून जर बघा, अरे कुठे रूप आहेत, हे एकमेकाशी भांडतायत, एकमेकाचा अगदी नको नको त्या गोष्टी वाईट बीट बाहेर काढतायत. मग तिथे शहाणपणच नाही. मला हा एक गंमत समजा, वाईटामध्ये चांगलं पण दिसतं कधी कधी ना, म्हणजे सगळंच का वाईट असतं असं नाही. ते निकमच ना वकील, उज्ज्वल, त्यांनी आता त्यांना पण ते आपल्या बीजेपीचे म्हणून खासदाराचं निवडणूक, पण त्यांनी कसं वाक्य केलं त्यांनी सुंदर सांगितलं. म्हणजे एकच मी म्हटलं एक शहाणा माणूस आहे त्या ह्याच्यात. त्यांचे जी अपोनंट म्हणजे त्या वर्षा गायकवाड आहेत, तर त्यांनी काय सांगितलं, वर्षा गायकवाडांबद्दल मला आदर आहे. काय सुंदर, म्हणजे कसं माणसाने बोललं पाहिजे, म्हणजे सुसंस्कृतपणा किती आहे त्यांच्याकडे बघा. मग ते जिंकतील का हरतील ती वेगळी पुढची गोष्ट. त्यांना खूप म्हणजे अनुभव आहे, राजकारणातला अनुभव आहे, त्या स्वतः मंत्री आहे, म्हणून मला त्यांचा आदर आहे. मला कधी त्यांचा सल्ला घ्यायचा वाटला तर मी त्यांचा सल्ला घेणार.
आता आपल्या ऑपोजिट आपला जो आहे कॉम्पिटिटर, त्याच्याबद्दल असं चांगले उद्गार काढणारा हा एकच माणूस आहे एवढ्या आहे सगळ्या इलेक्शन. बाकी सगळे वाईट कसा दुसरा तेच सांगतायत. आता हेच जर एकमेकाला कौतुक केलं असतं तर काय झालं असतं? प्रत्येक कोणाचा चांगला गुण काय हे कळलं असतं ना. आता हे प्रत्येकाचे वाईट गुण दिसतात. मग आपल्याला प्रश्न पडतो इथे बोट लावूया की इथे बोट लावूया, काहीच कळत नाही. म्हणजे इथे लक्षात घ्या, परमार्थ जगात सगळीकडे परमार्थाचं ज्ञान झालं पाहिजे, व्यवहारात पण कळलं पाहिजे आणि खरोखर आध्यात्मिक असं त्यालाही हे अंतिम सत्य कळलं पाहिजे की स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर काम क्रोधादी कथारा मिळो नच अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वंतरी. हे अंतिम सत्य आहे. संतांना हे अंतिम सत्य हे जे वरद प्रार्थना स्वरूपानंदांची म्हणजे लहानसहान माणसाचे नाही. वरद प्रार्थना ज्याने मागितले आहे, थोडेसे आपण शब्दामध्ये फरक केला, त्यांची क्षमा मागून सांगतो कारण ते जीवनविद्येच्या अंगाने फरक केला. पण हे अंतिम सत्य आहे. मग परत ते पुढे काय सांगतात बघा, प्रत्येक हे अंतिम सत्य या साधकाला प्रत्येकाला कळलं पाहिजे. मी परमार्थ कशासाठी करतोय, मी सद्गुरूकडे कशासाठी आलेलो आहे, की आपल्याला कोणावरही राग करायचा नाहीये, कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाहीये, कोणाचं अनिष्ट चिंतन करायचं नाही. तर तिथे सर्व एकाच परमेश्वराची रूप आहेत, म्हणजे एकाच चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. हे सतत अनुसंधान आपल्याकडे असलं पाहिजे. सहज स्मरण, संतांकडे ते सहज स्मरण आहे. हेच अंतिम सत्य आहे. त्यामुळे त्यांना साक्षात्कार झाला म्हणजे काय, हे अंतिम सत्य त्यांना कळलं. लक्षात घ्या. परत साक्षात्कार तो समोर आला की कसा आला, इथं नको त्या कल्पनेतून लोक साक्षात्काराचं वर्णन करतात. तो साक्षात्कार नाही. इथे मनुष्याला हे कळलं पाहिजे की सर्वत्र हे चैतन्य स्वरूप नांदत आहे आणि हे सगळे जे चैतन्य स्वरूप प्रत्येक रूप जीवभावात आहे, त्याला आपण स्वरूपाचं अनुसंधान नाही त्यांच्याकडे. प्रत्येकाकडे मी अमुक आहे, मी असा आहे, हेच अनुसंधान आहे आणि तिथे बदल करायचा आहे. हे अंतिम सत्य, हा परमार्थ कळणं. म्हणून शरीरी ही घरीदारी कन्यापुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वद अनुग्रही. आता इथे गंमत सांगितली बघा. शरीर, घर, दार म्हणजे संपत्ती, घर प्रॉपर्टी म्हणतो. घरदार म्हणजे प्रॉपर्टी पण घर पण. शरीरी ही घरीदारी कन्या पुत्रादी मुलगा मुलगी म्हणजे सगळं माझं म्हणून आपण बघतो ना. शरीर माझं, घरदार माझं, कन्या मुलगी माझी, मुलगा माझा, सगळं माझं जे म्हणतो तिथे अनासक्त हो. अनासक्त का हो? कारण ही सगळी चैतन्याची रूप आहेत, हे लक्षात ठेव. माझी नाही, ती परमेश्वराची. म्हणून आसक्तत्व अनुग्रह म्हणजे इथे तुला आसक्त कुठे असलं पाहिजे, हे अनुसंधान तुला मिळवायचं आहे. म्हणून त्या अनुसंधानातून मुलाकडे बघशील तरी ते ईश्वरत्व आहे, ईश्वरी शक्ती येते. ते माझं तुझं नाही, ते परमेश्वराचं आहे. तुझं कुठे आहे? माझं म्हणून काहीच नाही हे जेव्हा माणसाला वाटेल कळेल आणि त्या पद्धतीने त्याला हे सर्व परमेश्वराचं हे सहज स्मरण होईल, तेव्हा त्याला परमार्थाचं अंतिम सत्य कळलं म्हणून लक्षात घ्या. कठीण वाटतं पटकन. आपण परमेश्वर म्हणायचं तर बँक अकाउंट कोणाचं म्हणायचं. प्रॉव्हिडंट फंड आमचे आहेत हो, कोणी हात नाही लावले पाहिजे असं वाटतं ना माणसाला. माझं वाटतं ना. पण हे सगळं परमेश्वराचं आहे हे कळलं. कारण परमेश्वरच सर्व रूपाने प्रगट आहे. लक्षात घ्या. प्रत्येक मानवी देहाच्या रूपाने प्रगट कोण आहे? हा परमेश्वरच प्रगट आहे. आणि त्यामुळे सगळं परमेश्वर, म्हणजे प्रत्येकाचं जीवन सुद्धा परमेश्वराचं आहे. मग प्रत्येकाचं जीवनचं परमेश्वराचं, तर बँक अकाउंट कोणाचं? परमेश्वराचं. मुलं बिलं कोणाची? परमेश्वराची. माझी नाहीच. आता माझी कोण आपण काय नको त्या गोष्टी करत बसतो ना आणि अपेक्षा धरतो. परत मुलगा जर मोठा झाला, बायकोचं ऐकायला लागला तर गेला फुकट ना. म्हणजे इथे आसक्ती जी आहे ती आसक्ती नको आहे. लक्षात घ्या. प्रत्येक सगळ्या गोष्टी मग सांगितलं ना, ते कामेशना आणि दुसऱ्या वित्तेशना आणि लोकेशना, हे आसक्ती आहे आपल्याला. इष्णा म्हणजे आसक्ती. ती आसक्ती म्हणजे मलाच हवं, मलाच मिळाली पाहिजे, लोकांनी माझाच मान केला पाहिजे, मीच श्रेष्ठ आहे असं माणसाला वाटतं ना. तर ती अहंकाराची रूप आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यापासून अलिप्त व्हायचं आपल्याला. म्हणून हे माझं सुटलं पाहिजे. म्हणून घरीदारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त तर म्हणजे इतकं स्मरण अनंत चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. या स्वरूपाच्या स्मरणानं जेव्हा पाहतो ते सगळे परिणाम आहेत. आता आपल्याला जमतं की नाही ते बघायचं. अंतिम सत्य आपल्याला जर हवं असेल
प्रॅक्टिकल बघा. उगीच मोठमोठ्या गोष्टी सांगून काही कळत नाही. परमेश्वर असा आहे तसा आहे सांगून तरी कळत नाही. आपल्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये आपल्याला काय नेमकं अंतिम सत्य कळलं पाहिजे. आणि म्हणून पुढे काय म्हणतात, काय सांगतात पुढे, मिळो धन. आता स्वरूपानंदांनी सांगितलेलं आहे, खरं सांगतो म्हणून म्हटलं नको धन म्हणाले. मिळो धन, मिळो मान, मिळो लौकिक. स्वरूपानंदांच्या ह्याच्यामध्ये मूळ ह्याच्यामध्ये नको धन, नको मान, नको लौकिक आगळा. नको आहे खरोखर. ते त्यागवृत्तीची स्वामी होते ना ते. आपण प्रपंचात काम करणार म्हणून इथे आपल्याला जरा थोडंसं वेगळं मागावं लागतं ना. प्रपंचात पण आपल्याला सुखाचा करा, मग इथे पण अंतिम सत्य. इथे सद्गुरुपाई माऊलींचा दृष्टिकोन. म्हणून मिळो धन. कारण धन नाही मिळालं तर दारिद्र्य म्हणजे हा शाप ठरतो. धन हवं, पण किती हवं, आसक्ती नको. जीवन जगण्याला आवश्यक म्हणजे अगदी सुखसोयी मिळणारा आवश्यक, घर घेण्यासाठी आवश्यक. आता घर घेण्याला आवश्यक म्हणजे 2-3 कोटी रुपये पाहिजेत ना. मग ते आवश्यक आहेत, असायला हवे, काही हरकत नाही. मिळवायला प्रयत्न करायचे जितकं मिळेल. पण नाही मिळत म्हणून रडत बसायचं नाही. जे आहे त्याच्यात आपल्याला आनंदात राहता आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणून मिळो धन, मिळो मान. आता मान मिळत तर नको मान म्हणायचं गरज नाही. तुम्हाला याव मान बिन काय देऊ नका मला, असं बऱ्याच लोकांना वाटतं. तुला नाहीच मान दे, तू कोणाला मान आहे हे लक्षात ठेव ना. कोणते तुम्हाला नमस्कार कर, अरे मला नमस्कार करू नको असं म्हणतो ना आपण. त्याला वाटतं आपल्या वाटतं आपण अगदी अहंकार विरहित आहोत. अरे चांगला अहंकार आहे म्हणून नको नको म्हणतो. कोणी वस्तू देते, हे मला नको. आम्ही मोठी त्यागवृत्तीचे दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे म्हणजे सगळं दांभिकपणा ठरतो आपल्याला. आपण नको त्या श्रद्धे म्हणजे आदर्शाच्या मागे जेव्हा लागतो ना. जीवनविद्याने सुवर्ण मध्ये सांगितलंय. म्हणून हे सद्गुरू पैमानीची दृष्टी सांगतो तुम्हाला. म्हणून मिळो धन. जे जे प्रयत्न करतायत पैसा मिळवण्यासाठी त्यांना त्यांच्याप्रमाणे धन मिळू देत. चांगलं कार्य करतायत त्यांना त्यांचं कौतुक होऊ देत. कौतुक नाही तर जीवन जगण्याचा आनंद कसला आहे. तुम्हाला कोणी तुम्हाला कौतुक करत आहे, मग त्या चेहऱ्यावर आनंद बघा कसा फुलतो तो. पण चुकलं काय म्हणून सांगा, मग ते त्याचा राग कसा फुलतो ते पण बघा. हे सगळ्या ह्या गोष्टी आहेत. म्हणून मिळो धन, मिळो मान, मिळो लौकिक. म्हणजे लौकिक पाहिजे. कीर्तीची अपेक्षा असते ना. म्हणून लोकेशन म्हणजे कीर्तीच्या, लोकांनी आपली कीर्ती व्हावी जे वाटतं ना, ती लोकेशन आहे. पण त्याची आसक्ती असेल तर ती वाईट आहे. लोकांनी तुमचं लौकिक म्हणजे तुम्हाला तुमचं कौतुक केलं की तुमच्याला आदर व्यक्त केला, तरी तुम्ही स्वतःला कोणाचा आदर आहे हे समजून घ्या. ह्या ईश्वरी शक्तीचा ते लौकिक आहे. ईश्वरी शक्तीचा जो मान आहे. माझा मान म्हटलं तर गोंधळ झाला. तर ईश्वरत्वाचा मान मिळाला की स्वरूपाचा मान सन्मान समजला की संपलं. तिथे मी आणि माझं नाहीच आहे तर आहे काय, स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाचा सन्मान करतायत. स्वरूपाला देत आहेत. तुम्हाला देतात, तुम्हाला कोण देत आहे. आता ज्यांना श्रद्धा आहे ते श्रद्धेने प्रेमाने तुम्हाला काहीतरी देत असतील तर त्यांच्या प्रेमाचा अवहेर करायचा की त्यांची अवहेलना करायची. आम्हाला नको, आम्हाला नको. अहंकार आहे. नेहमी लक्षात ठेवा. मला नको म्हणतो कोणते तुम्हाला प्रेमाने देतो आहे तर स्वीकार कर. तुम्ही काय तुकाराम महाराज नाही नको म्हणाला. तुकाराम महाराज नको म्हणणं वेगळं होतं. म्हणजे शिवाजी महाराजांनी एवढं सोनं दिलं म्हणजे आताच्या हिशोबाने कोटी रुपये दिली त्यांना. आणि खायला यांच्या घरात जरा हे अन्न पण नव्हतं, तरी सुद्धा त्यांना ते नको वाटलं. कारण त्यांना ते विशेष मान आहे. म्हणजे त्यांची त्यागवृत्तीचा तो एक प्रकार आहे. आपल्याला तो मार्ग नाही. कारण म्हणजे तुकाराम महाराज घेतलं असतं काय, बायका मुलांचं चांगलं झालं असतं. आणखीन त्यांनी 10 लोकांना दिलं असतं ना. घरात ठेवलंच नसतं. आणखीन 10 लोकांना बरं झालं. म्हणून तुमच्या घरात आलं, तुम्हाला नाही खाता आलं तर आणखी 10 लोकांना देऊ शकता तुम्ही. हा जो भाग आहे की जीवनाचा भाग आहे, ते हे नको ते नको काहीच करायचं का. जे आहे त्याचा स्वीकार करायचा असतो आणि तो स्वरूपानुसंधानातून स्वीकार करायचा आहे. लोक प्रेमाने देत आहेत, लोक तुमचा आदर करतायत. त्या आदर कोणाचा करतायत. आपण जर सद्गुरूंचे शिष्य होतो, आपल्या सद्गुरूंचा तो आदर आहे हे लक्षात ठेवा. त्या ज्ञानाचा आदर आहे. आता तुम्हाला परमेश्वर नाही कळत तर सद्गुरू तर कळतो. सद्गुरूंमुळे ज्ञान मिळतं. म्हणून सद्गुरूच परमात्मा हा ज्याच्याकडे भाव असतो त्या भावातून आपला आदर जेवढा होतो तो आदर असतो तो सद्गुरूंचा असतो. आणि सद्गुरूंमुळे मला हे मिळत आहे. म्हणून सद्गुरू स्मरणात तिथे राहता आलं तरी ते खूप आहे. स्वरूपानुसंधान नाही कळत ना, सद्गुरूंचं अनुसंधान पाहिजे. कारण सद्गुरू म्हणजे तेच स्वरूप त्या रूपात प्रगट आहे. हे सत्य आपल्या सतत स्मरणात राहिलं तरी तिथे सोपं आहे. म्हणून
मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा आगळा, म्हणजे हे मिळू देत म्हणतोय आपण. पण नेमकं काय म्हणतो, सोडवी परी मद मोह पाशांतुनी गळा. तिथे मद नको आणि मोह नको. मोह नको म्हणजे परत परत हवं हवं वाटायला नको. कोणी दिलं की अजून काय नाही दिलं हो असं वाटतं ना, अरे अजून पाय मिळायला पाहिजे, एवढंच मिळालं तर मोह झाला. आणि कोणी मान दिला तर मध चढतो ना, आमच्यासारखे आम्हीच. म्हणून मध आणि मोह हा विकार नको आहे. धनामुळे मध चढतो का, कारण तुम्ही माझं म्हणतो म्हणून मध चढतो. हे देवाचं म्हटलं तर मदही नाही आणि मोहही नाही. दिलास तरी आनंद, नाही दिला तरी आनंद. लक्षात, अपेक्षा पण नाही आणि आग्रह पण नाही. मिळावंही अपेक्षा म्हणजे आग्रह नाही आणि म्हणून त्याचा रागही नाही. पण तुम्ही गेला आणि कोणी तुम्हाला नमस्कार नाही केला, अरे आम्हाला नमस्कार नाही केला, हा अपेक्षा आग्रह असतो. आपला अपेक्षाचा आग्रह म्हणतो आणि त्याच्यातून आपण दुःखी होतो. म्हणून मदही नको आणि मोह नको. पण कोण देत असेल त्याचा स्वीकार करा. का, तो जे प्रेमान देतो त्या प्रेमाचा आदर करता आला पाहिजे. आणि तो देतो ते कोणाला देतो, सद्गुरू शिष्य असेल तर ते सद्गुरूंच्या ज्ञानाला देतात. तिथे त्याच्या अंगाने आपल्याला पाहता आलं पाहिजे. म्हणून असो, पुढे काय सांगितलं, असो भोग असो त्याग, पुढे काय, असो विद्या असो कला. म्हणजे आता जीवनामध्ये तुम्हाला भोग आहे, त्याग आहे. कधी भोग आता भोग म्हणजे जेवणा हाही भोग घेणं किंवा सुख दुःखाचा भोग म्हणतो आपण, ते म्हणजे जे वाट्याला काही चांगली परिस्थिती आहे, वाईट परिस्थिती आहे, त्या भोग आहे. तिथे कधी भोग घेता येतो, कधी त्याग वृत्ती दाखवायची लागते. वेळेप्रमाणे भोग आणि त्याग हे दोन्ही जीवनाचे दोन नाणी आहेत. म्हणजे एकाच नाणीची दोन बाजू आहेत. म्हणून भोग आणि त्याग ह्या मर्यादेमध्ये असलं पाहिजे. त्याग किती करायचा आणि भोग किती घ्यायचा याचा मर्यादा कळली पाहिजे. तर तिथे दोन्ही चांगले असतात, वाईट काहीच नाही. जीवनामध्ये भोगही हवा. म्हणजे आता आपल्याला भूक लागली आहे आणि नको आम्हाला, अरे मरशील, कोणतं देतं ते जेव काढणार. पण असं म्हणून त्यागवृत्ती म्हणजे इतकं नाही की घरदार सोडून देऊन टाकला आणि मी बसलो परत भिका मागायला, अशी त्यागवृत्ती पण उपयोगाची नाही. लक्षात ठेवा. म्हणून नको भोग नको, असो भोग असो द्यायला. त्यांनी भोग नको त्यागही नको म्हटलं. पण असो भोग असो त्याग, असो विद्या असो कला, म्हणजे जीवनाची सगळी अंग आहेत. पण हे असताना काय लक्षात ठेवलं पाहिजे, अविरत अविट पद पद्मांची भावभक्ती दे सकळा. म्हणजे हे कोणाचं आहे, भोग कोणाला मिळतोय, ईश्वराचा भोग आहे. अविट ही गोडी कळली पाहिजे की ही शक्ती जी आहे, ही जी ज्ञान आहे, म्हणजे हे जे दिव्यत्व आहे, या दिव्यत्वाची आस लागली पाहिजे सतत. आणि हे दिव्यत्वातून हे सगळं मिळत आहे, दिव्यत्वातून सगळं चाललंय जीवन. म्हणून जो जन्माला येतो त्याची सगळी सोय पहिली होते आणि मग तो जन्माला येतो. लक्षात ठेवा. जी जर सोय झाली नसते जन्माला आलेलं जगलाच नसतं जीवन. तुम्ही म्हणतो ना आपण मूल जन्माला येतं त्याची सगळी सोय पहिली झालेली. आईला दूध येतं की नाही पहिलंच, दात नसते तर दूध येतात, दात आलं की अन्न मिळतं, दोन्ही मिळतं ना. ती सोय होत असते पण ती सोय कशी मिळवायची हे आपल्याला कळत नाही आणि ते नको तिथे गोंधळ आपण घालत असतो. म्हणून असो भोग असो त्याग असो विद्या असो कला, अविट पद पद्मांची भाव भक्ती दे सगळा. म्हणजे हे सतत अविट पद पद्म. कोणते अविट पद पद्म, कोणते, सत आणि चित्त. चैतन्य स्वरूप सतत आहे हे सत आणि तेच विविध रूपाने जाणतं हे चित्त. हे सतत लक्षात आलं तर सत चित्त ही जी दोन पद पद्म आहेत, म्हणजे जे ज्याला आता रूपच नाही त्याची दोन पद्म म्हणतात. ते पदपद्म म्हणजे पावलं. आपण म्हणतो त्याला कमल चरण असं म्हणतो ना. म्हणजे जरा सरळ म्हणजे तुझी दोन पावलं म्हणायला काय हरकत नाही खरं सांगायचं. म्हणून एकदा शब्दाला अलंकार एक शब्दाने आपण ते म्हणतो. म्हणजे एखादं म्हणा तुमची पावलं आमच्या घराला लागली असं म्हणतो ना, की लक्ष्मीच्या पावलाने ती बाई आमच्या घरात, मुलगी आमची घरात आली, असं म्हणजे जरा अलंकारी बरं वाटतं ऐकायला. मग चांगलं आहे का वाईट काहीच नाही, पण चांगल्या पावलाने घरी आली असं म्हटलं तर बरं वाटतं. काय चुकतंय का, काहीच नाही चुकत. पण तसं ते आहे की अविट पद पद्मांची भावभक्ती दे सगळं, की सतत हे परमेश्वराचा ही भावभक्ती असली पाहिजे. लक्षात घ्या. प्रत्येक जीवन जगत असताना भोग घेताना सुद्धा
किंवा कोणाला द्यायचं आहे किंवा त्यागवृत्ती असते त्या किंवा द्यायला पाहिजे, एखाद्याला मदत करायची वाटते द्या, पण त्याच्यासाठी मर्यादा आहेत. परत लक्षात ठेवा, म्हणजे जीवन विद्या म्हणतो आपण ते, की जीवन जगण्याची जी कला आहे त्यात ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या हे फक्त कळलं पाहिजे. पण त्याच्या मागे सगळा बोध काय, स्वरूपानुसंधानी चित्तरमोन, हे सत्य, अंतिम सत्य हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून पुढे काय सांगितलंय, चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी, म्हणजे हे सर्व चरण अचर काय आहे, ते चैतन्यच आहे, ईश्वरत्वच आहे, दिव्यत्वच आहे. हे सतत आपल्याला लक्षात आलं पाहिजे. समोरच्याला नाही कळलं तरी चालेल. आपण सगळ्यांकडे जेव्हा केव्हा प्रेमाने पाहू शकतो, सर्वत्र दिव्यत्व आहे, तिथे हा माझा, हा तुझा, हा लाडका नाही, असं नाही. समत्वाने पाहता आलं पाहिजे, समदृष्टीने. हे सगळं रूप कसंही असलं तरी ते चैतन्य स्वरूपाचं आहे. आणि ज्या वेळेला चैतन्य स्वरूपच मी असा जो बोध ज्या साधकाकडे प्रगट होतो, त्याला तो म्हणतो ते सर्व माझंच आहे. आता जिथे माझं नको म्हणतो, ते अंतिम सत्य कळल्यानंतर मीच सर्वत्र आहे म्हणतो. कळलं ना, अहम सर्वत्र प्रभवः मत सर्व प्रवर्तते, असं जे सांगितलंय श्रीकृष्णाने, ते अंतिम सत्य आहे. की अरे हे काय, मीच आहे सर्व. मीच आहे म्हणजे कोण, चैतन्य स्वरूप मी आहे. मीच म्हणजे देह मी नाही, चैतन्य स्वरूपच मी. म्हणून श्रीकृष्णाच्या वेळेला मी असा आहे, मी तसा आहे, मी तसा आहे. तर एक मुलगी आहे, मी म्हणजे अहंकार म्हटले, ते म्हणजे काय अहंकारी आहे कृष्ण, एक सगळं मी 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 म्हणतो. गीतेमध्ये आहे, मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं. आपण म्हणतो मी म्हणायचं नाही, मी म्हटलं की अहंकार आहे तिचं म्हणणं. पण तो कृष्ण मी देहभावात नाही म्हणत आहे, तो अनंत मी ह्या भावात म्हणतोय. तेच अनंत स्वरूप मी आहे, या मी सर्वत्र आहे आणि सर्व रूपारूपामध्ये मीच प्रगट आहे. हे ज्याला कळलं तो सर्वांवर प्रेम करतो. परमार्थाचं अंतिम सत्य काय, तो सर्वत्र जो आहे ते सर्व हे मीच आहे, म्हणजेच माझं आहे. पण माझं कशाच्या अपेक्षेत, चैतन्य स्वरूपाच्या अपेक्षेत. आणि हे चैतन्य स्वरूप इथून पाहतंय आणि त्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. हा बोध इथे आपल्या लक्षात आला पाहिजे. म्हणून चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरे, बाहेरून आतून सगळीकडे दिव्यत्वच आहे, दुसरं काहीच नाही. पुढे काय, सर्वांचे भले व्हावे उच्चार. ज्यावेळेस हे कळेल तेव्हा सर्वांचं भलं व्हावं वाटेल, नाहीतर सर्वांचं भलं व्हावं कशाला वाटतं, माझंच भलं झालं पाहिजे वाटतं ना प्रत्येकाला, मलाच मिळालं पाहिजे असं जे वाटतं ते सर्वांचं भलं वाटतच नाही. पुढे काय सांगितलेलं आहे, म्हणजे सर्वांचे भले व्हावे उच्चारो, म्हणून मोठ्याने पण बोलू शकतो आणि मनात पण म्हणू शकते. सर्वांचं भलं व्हावं हा भाव तिथे असला पाहिजे. अंतिम सत्य, परत अंतिम सत्य काय मी तुम्हाला सांगतो, परमार्थाचं हे अंतिम सत्य. सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैख, मी माझे मावळो सर्व तू तुझे हो. म्हणजे हे जे आहे ते सर्व परमेश्वराचं आहे. कळत नसेल तर ते सद्गुरु स्वरूपाचं आहे. हा भाव म्हणजे आता इथे सद्गुरु आणि परमात्मा दोन वेगळे नाहीत. जो खरा साधक असतो त्याला सद्गुरु हा परमात्माच आहे हा घट्ट भाव असतो आणि त्याला त्याबद्दल त्या मनात शंका नसते. तो सांगेल ते तसं माझं जीवन जगता आलं पाहिजे मला. इथे सद्गुरु भक्ती म्हणतो आपण, ती ही सद्गुरु भक्ती आहे. की सद्गुरु भक्ती म्हणजे काय, परत लक्षात ठेवायचं की सद्गुरूवर नितांत ज्याला प्रेम करता येतं ती सद्गुरु भक्ती असते. आता नितांत प्रेम म्हणजे परत काय, एक एक लक्षात घ्यायचं. नितांत प्रेम म्हणजे काय असतं की ज्याच्यावर आपण प्रेम करतो आहोत, म्हणजे ज्या सद्गुरूवर आपण प्रेम करतो आहोत त्या सद्गुरूवर प्रेम करत असताना तो आपला वाटला पाहिजे, तो वेगळाच वाटत नाही. किंवा देवावर प्रेम करत असेल ज्ञानमार्गातून, देव आणि मी वेगळाच नाही असं ज्याला वाटतं तेव्हा ते प्रेम असतं. परमार्थातलं प्रेम लक्षात घ्या काय सांगतं, आपलं व्यवहारातलं प्रेम आणि परमार्थातलं प्रेम आहे सारखं, पण तिथे फक्त भाव बदलतो. देहभावात असल्यामुळे देहाची अपेक्षित असतं, इथे चैतन्य स्वरूपाची अपेक्षित आहे. म्हणजे सद्गुरू माझा आहे आणि मी सद्गुरूंचा आहे हा जो भाव आहे ना, तो भाव तिथे असतो, तो आपला वाटतं. आता आपला वाटतं म्हणजे परत लक्षात ठेवा, ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचं कल्याणच व्हावं, तो कसाही वागला काही बोलला तरी त्याचं भलंच व्हायला पाहिजे, ही आतून ज्या प्रेरणा असते त्याला म्हणतात आपलेपण. आपलेपणाच्या शब्दामध्ये माझेपण नाही म्हणत, आपलेपण. हे जे आपलेपण आहे त्यावरती गोष्ट सांगितली जाते ना की एक मुलगा एका मुलीवर प्रेम करत होता
तर मुलीने मागणं केलं, असं काव्यात आहे, कल्पना आहे, पण ती पण त्याचं आपले पण लक्षात घेण्यासाठी, तुझं जर माझ्यावर प्रेम असेल तुझं आईचं हृदय गाडून घेऊन ये. आणि तो मूर्ख गेला आणि आईचं हृदय हातात घेऊन धावत धावत त्याला ठेच लागलं, पडलं. त्याचं हृदय बोललं, बाळ लागलं नाही ना तुला. हे आपले पण कळलं, कल्याण व्हावं वाटतं ते आतून वाटलं पाहिजे, वरवर नाही. गोष्टीचा गाभा लक्षात घ्या. कल्पना जरी असली, कारण आता ते हृदय कसं बोलेलो असं तुम्ही प्रश्न विचाराल. त्या आईचं हृदय म्हटलं की ती मुलाचं नेहमी कल्याणच साधणार. आता मुलांना कळत नाही खरं म्हणजे आताच्या मुलांना अजिबातच कळत नाही. आई बरं रागवतात, चिडतात, बरेच लोक करतात, वाटेल असे बोलतात सुद्धा आईला. पण आईचं हृदय म्हणजे आपलं खरं आपला परमात्मा आईच आहे हे मुलांना जेव्हा कळेल तेव्हा ही परमेश्वरी शक्ती आपल्यासाठी काय काय करते हे लक्षात येईल. पण ते कळणं कठीण आहे. आजचा काळ वेगळा आहे. असो, आणि म्हणून जिथे प्रेम आहे तिथे आपले पण असलं पाहिजे. आपले म्हणजे मी त्याच्याशिवाय वेगळा नाहीच आहे, मी त्याचाच आहे. म्हणजे मी उरत नाही, तोच उरतो, इथपर्यंत पुढे गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी असते की सतत त्या ज्याच्यावर प्रेम करतो त्याचा सहवास आपल्याला हवासा वाटतो, त्याच्याशी आपल्याला राहत नाही, परत आठवण येते, सतत स्मरण असते, सतत स्मरण असतं. हे जे सतत स्मरण असतं ते प्रेमाचं लक्षण. तिसरं प्रेमाचं लक्षण असतं जे सद्गुरूंना आवडतं ते मला आवडलं पाहिजे, की मला आवडतं ते सद्गुरूला आवडतं असं होत नाही. उलट नाही करत. म्हणजे आपल्या अपेक्षा सद्गुरूंना नाही टाकायच्या. शिष्याने सद्गुरूंच्या अपेक्षा आपल्या घेतल्या पाहिजेत. आपण काय करतो, आपली अपेक्षा सद्गुरूला लागतो. सद्गुरू असं करत नाही म्हणजे काय झालं, तो माझ्याकडे बघत नाही, दुसऱ्यांकडे बघतो म्हणजे नेमकं काय. असे बरेच लोक बघतो ना, अरे माझ्याकडे बघत नाही, तिथे बघतो तिथे बघतो. ही अपेक्षा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सद्गुरूंकडे प्रेम नाही करत, तुम्ही स्वतःवर प्रेम करता आणि मग सांगता. म्हणून इथे सद्गुरूंवर जे निरपेक्ष प्रेम असतं तिथे काहीच नको असतं, ते सगळं आपलं देऊन टाकायचं असतं, ते मी पणच बाजूला करायचं असतं. म्हणून मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवत, जे आहे ते सर्व सद्गुरूंचं आहे किंवा परमात्मा स्वरूपाचं आहे. हा बोध तिथे सतत लक्षात घेता आला पाहिजे. आणि मग पुढे काय म्हटलंय, मी तू पणा हो एक, मी तू पणा जगन्नाथा हो एकची तत्वता. म्हणजे मी आणि तू कोण आहे, एकच आहे. मग एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभवित, जे संत सांगतात ते हे की ते सद्गुरू आणि मी म्हटलं, मी उरतच नाही, सद्गुरूच आहेत, त्याच्यामुळे माझं जीवन आहे, तोच माझ्या जीवनाचा सगळा आधार आहे. हे जेव्हा वाटतं तेव्हा खरी भक्ती सुरू होते, नाही तर ती भक्ती नसते. नाही तर अपेक्षेतून आपल्याला मिळालं तर, म्हणजे मग अशी सांगितलं ना, नाही मिळालं मग नामस्मरण वगैरे सोडून दिलं, म्हटलं नाही मी जात नाही आता, कंटाळा, काय नाही खरं, असं ते स्मशान वैराग्य म्हणतात त्याला, ते येतं की नाही मिळत त्याला. पण ते होता कामा नाही. त्याच्या पुढे काय सांगितलं, देवभक्त असे द्वैत. आता देवभक्त म्हणजे सद्गुरू आणि शिष्य दोन आहेत. असे हे जरी दोन असले तरी ते अद्वैत आहे. अद्वैत काय, चैतन्य स्वरूपातून दोन्ही एकाचीच रूप आहेत. म्हणजे आपण सद्गुरूशी एकरूप होऊन राहायचं आहे. मी माझा सद्गुरू नाही म्हणायचं, जे आहे ते सद्गुरूंचं आहे, म्हणजेच परमात्म्याचं आहे, म्हणजे चैतन्य स्वरूपाचं आहे. हे अद्वैत. म्हणून देवभक्त असे द्वैत अद्वैत न खंडित, म्हणजे अद्वैताचं खंडन नाहीये. ते दोन दिसत आहेत, म्हणजे दोन उजवा हात आणि डावा हात दिसतोय, पण तो कोणाचा आहे, माझाच आहे. आता हा वेगळा, मी हा वेगळा आणि हा मी वेगळा असं म्हणतो का आपण, नाही. दोन्ही आपले दोन्ही डोळे एकाचेच आहेत, तशी सर्व रूप एकाचीच आहेत. तिथे अद्वैत आहे, म्हणजे अद्वैत भाव असतो. विविधतेत एक पाळणं म्हणजे अद्वैत. म्हणून देव भक्त असे द्वैत अद्वैत न खंडिता, दाखवी देवानंता प्रार्थना ही. कोणाला प्रार्थना करतोय, सद्गुरूंना प्रार्थना करतोय. कारण हे सांगणारं कोण आहे, सद्गुरू आहे. ते स्वरूप येऊन सांगायला बसलेलं नाही तुझ्या समोर, ते स्वरूपच सद्गुरू रूपाने येऊन सांगू शकतं. ज्याला देहच नाही, ज्याला तोंडच नाही, ज्याला बोलताच येत नाही, तो कसा सांगणार तुम्हाला. म्हणून हे सगळं सांगणारा असतो तो सद्गुरू असतो. त्या सद्गुरूला जो सत्साधक आहे तो प्रार्थना करतो. कोणासाठी, सर्वांसाठी. कारण त्याला जे मिळालंय ते सर्वांना मिळो ही त्याच्या मागची इच्छा आहे. त्याप्रमाणे हे चैतन्य भाव, हे अंतिम सत्य जेव्हा आपल्याला लक्षात येईल, म्हणून हे अंतिम सत्य पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. मी माझं वाटलं की अरे बाबा हे देवाचं आहे, माझं नाही, देवाचं आहे, माझं नाही, हे कळलं पाहिजे. आणि त्याच्यातून सगळं जीवन जगता आलं पाहिजे. लक्षात घ्या, जीवन जगणं जे आहे ते ह्याच्यातून जेव्हा जीवन जगतात तर संत असे जीवन जगतात. ज्ञानेश्वर ज्ञानाचा ईश्वर म्हणतात, पण काय म्हणतात,
निवृत्तीने दिले माझे हाती म्हणतात, म्हणजे सद्गुरूने मला दिलं म्हणतात. म्हणजे इतका योगी पुरुष, 18 वर्षी ज्यानं हे कळलेलं आहे, आपल्याला इतकी वर्ष झालं तरी लक्षात येत नाही. कळलं की नाही? म्हणजे एखादं काय कितव्या वर्षी, 6व्या वर्षी की 10व्या वर्षी त्यांनी चांगा आपलं कोण कोणते चांगदेव पाशाशी म्हणतो आपण, त्यांना उपदेश करू शकतो. आता आपल्या 10 वर्षाच्या मुलाला काय कळतं? काही नाही कळत, झोपतो. इथे म्हणजे काय ईश्वरी ज्ञान आहे, तिथे कसं उपजत ज्ञान प्रगट आहे, ते परत सद्गुरूंचं महात्म्य सांगतायत. ते माझ्यामुळे झालं म्हणतच नाही, परत ते सद्गुरूंमुळे झालं म्हणतात. तिथे इतकी सद्गुरू भक्ती ज्यांच्याकडे आहे, ती सद्गुरू भक्ती संतांकडनं आपल्याला शिकावी लागते. आणि त्यावेळेला परमार्थातलं अंतिम सत्य म्हणजे जीवनाचं अंतिम सत्य आपल्या लक्षात येतं. आणि हे ज्याच्या अंतिम सत्य लक्षात आलं तरी झालं असं नाही, ते त्यासाठी परत आपल्या जीवनाकडे पहा, निरीक्षण परीक्षण करा, होतं का आपल्याला असं. आणि त्या पद्धतीने जीवन जगण्याचा जो प्रयत्न करतो त्याला हे अंतिम सत्य शेवटी आकळता येतं, ते जीवनात प्रगट होतं. म्हणून शब्दाने कळलं तरी ते पुरेसं नाही, ते आपल्या आचरणात प्रगट झालं म्हणजे परत लक्षात घ्यायचं. आणि आचरणात प्रगट होणं हेच खरं अंतिम सत्याचं फलित आहे. आणि ते फलित सर्वांना प्राप्त हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.